नगरसेवक हरीश केणी ज्या वेळेला काँग्रेसमध्ये आले त्यानंतर या सगळ्या घडामोडी आता चालू आहेत. तिथे जो वाद सुरू आहे तो सध्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये कोण जेंट सीट घेईल हे आहे. म्हणजे एकीकडे स्वतः नगरसेवक हरीश केणी यांची ती एक जेंट सीट असावी का? की दुसरी गोष्ट म्हणजे इथे शिवसेनेचे दिग्गज नेते बबनदादा पाटील यांचा मुलगा कैलास पाटील यांना ती जेंट सीट असावी. ह्या सगळ्या गोष्टी करून शेतकरी कामगार पक्षामध्ये दोघांमध्ये भांडवल लावण्याचा जर प्रयत्न केला नाही ना, म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आणि आपण आपला मस्तपैकी वरती हात करून राहायचं. नाही, आपण जे बोलता महाआघाडीबद्दल, आम्ही आमच्यामध्ये जे आम्हाला पक्षाने ज्या तिकीट आम्हाला महाआघाडीतर्फे सोडलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 सीटच मागितलेली आहे. जेंट्स मागितलेले आहे. आलं लक्षात ना? 3 तुम्ही त्याच्यामधून काँग्रेसच्या मागच्या वेळी 2 सीट होत्या, तर काँग्रेसच्या 3 सीटसाठी सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. शिवसेनेला आम्ही प्रभाग क्रमांक 1 मध्ये देण्याचा प्रयत्न, एकच सीट देणार आहोत शिवसेनेची. ही जो चर्चा चालू आहे, अंतिम टप्पा पण झालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत तो अंतिम टप्प्याचा फायनल सुद्धा होणार आहे. आणि माझा मित्र हरीश केणी सभागृहात असावा ही माझ्या अरुण म्हात्रेची इच्छा आहे. जरी विरोधक असला तरी सुद्धा त्या काळातला विरोधक आता आला तुम्ही लक्षात. महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये म्हणून माझी ती इच्छा तीच आहे. माझा मित्र आहे तो आणि महाविकास- मित्राप्रमाणे तुला साथ असणार आहे.